So guys, welcome back to our YouTube channel. We are coming to celebrate Mahashivratri at our village. This is the hand pump, very old, and now we are going to our home with few steps. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता आपण आलो गावाकडे शिवरात्रीचा कार्यक्रम साजरा करासाठी. तर आता हे आपल्या गावाच्या रोड इथं बांधकाम सुरू आहे आणि समोरून जसं की बघू शकता गावाकडली ओळख म्हणजे आपली बैलबंडी. तुमच्याकडे हिला का म्हणतात ते सांगा. तिथं आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा बसत होतो हिच्यावर, मस्त धावत जाऊन मजा येत होती खूप. आता सध्याच तर तसे दिवस आहे नाही. बाकी आता सर्व बाईकवर चालला आहे म्हणून काही बोलू शकत नाही. गावाकडली ही कंपनी आहे इथं, जिथं स्टाईल्स वगैरे बनते. इथं बघू शकता जसं की आहे. इथून म्हणजे आधी जेव्हा लहान होतो तेव्हा बहुत मजा येत होती, कारण की इथं जसे झाडं वगैरे बघू शकता. इथं तेव्हा बोर वगैरे लागून राहत होते. मस्त आम्ही इथून जाता एवढंच तोडत होतो. मस्त ते घेतले हातात का बस खात चाललं आपलं. तिथं आताही आहे वाटते. अरे वा, हे बघू शकता. जसं की म्हणलं होतं बोरं. आपण लहानपणीचा फील घेऊ आता. आता एक गोड आहे का कसं आहे आपल्याला तर माहीत आहे नाही. तर म्हणून इकडे येऊन असं रस्त्याने जायची मजाच वेगळी असते. आता पप्पा तर घ्यायला येऊन राहिले पण आपण थांबू कशाला म्हणलं. त्याच्यापेक्षा बोरं तोडत खाण्यात जे मजा आहे ते आपण काही सांगू नाही शकत ना. म्हणून चाललं आपण धीरे धीरे. लहानपणीची जी मजा असते ते बघत. बघू शकता बोरं. असे काही बोरं तोडत जायच्या, खात निघत जायच्या आपल्या समोर. म्हणून असं तसंच सोडून त्यावर करायला मजा येते, कारण की गोडही खायला भेटते. टेस्ट पाहून घेऊ. गोड आहे भाई, या तुम्ही पण खाले. म्हणून कसं पैदल ट्रॅव्हल करायचं मस्त मजा येते. नो टेन्शन. आपलं जसं सांगितलं होतं मुठ्ठीभर घ्यायची म्हणून. मजा आहे भाई. गावाकडं तर मजाच वेगळी असते. मस्त खात जायचं आपलं. नो टेन्शन. हा बोर थोडंसं रफ वाटत आहे, तरी आपण खाऊन टाकू. असं राहते भाऊ आपल्या गावाकडचं सिस्टम. पैदल जायच्या, पेटपूजाही होते, मजाही येते जासाठी. हा आपला रोड. खास करून जेव्हा पावसाळा राहते तेव्हा इकडं मजा राहते, कारण पूर्ण हिरवंगार वातावरण. अजून मस्त बिछातून रस्ता पुरा चांगलं वाटते. मस्त ॲडव्हेंचर टाईप. तसंच बाकी तुम्ही काही म्हणा, मला बोरं खात जायला मजा येते. आता गुड लक, माझ्या जे बोरं लागून होते आताही. तुम्हाला सांगतच होतं करतात, तर तेवढ्याच बोरच दिसून गेले आपल्याला. वावर पहाडी.
बहुत दिवसानंतर आलो काय इकडं. म्हणजे किती 5-6 महिने झाले इकडं आलो नव्हतो. आणि बोरं तर बापरे बहुत वर्ष झाले खाल्ले नाही इकडले. आणि बोर आहे म्हणून जे आपली बी निघते त्याला आम्ही वारवत होतो आणि त्याला फोडून त्याच्या अंदर जे राहत होतं त्याला खात होतो. हे बहुत मजा होती. मस्त जे सामान राहायचे डोक्यावर घे मम्मी पप्पा आणि आम्ही दोघं मस्त घुमत घुमत पैदल चाललं धावत धावत. तोडले बरोबर का चाललं धावत धावत. मजा येते पप्पा. चला पोचलो आता आपण घरी. आता घेऊन घेऊ आपण इकडं दर्शन. पाहू शकता इकडे गावाकडची पपई लागून आहे. उद्या इले करून टाकू गायब. बोत लागून आहे ना तसं. हे आपलं घर. नाही तेच आहे ना आपण घेतली होती दुकानातून. आजी किती कुठे गेली इकडं. इथं करू आता आपण गहू साफ शिवरात्रीसाठी. कोयपर्यंत देऊ का तुले हा कोयपर्यंत नाही इथंच काढतो ना. थोडी नाही जास्त म्हणा एकच जसं की आपल्या घरी राहते शिवरात्रीचा कार्यक्रम म्हणून आता करतो आपण गहू साफ. असा काय करतो दोघे या देणार तुम्ही तुझं सांग. आमच्या घरी कार्यक्रम आहे म्हणा. सांग ना. कार्यक्रम आई येतो. हा येतो उद्या पर्व येतो जेवण राहते जेवाले. उद्या तर नाही जेवण. हा सांग ना तर केव्हा. येतो जेवाले पुरं उद्या पर्व कोणता दिवस उद्या सोमवार. सोमवार पर्व सोमवार उद्या इतवार. सोमवार आहे. सोमवारी आहे. सोमवारी येतो जेवाले. हां जेवाले येतो सोमवारी. काला आहे गहू निसून ठेवतो ना. हो येतो गहू निसतो ना तवरी. कोणते सोबती आता का करताय म्हणते आजी. का करते गहू निघतो. येता का निवडाले या दोघे. लगेच दूर आहे म्हणते गावते. लगेच दूर आहे गाव. या गाडीनं आहे. उद्याचं काय आहे. उद्या भजन परवा काला. उद्या भजन आहे. तर या काला खाले या. आजी ठेवत आहे गहू निसून. आपण करू थोडी हेल्प. या काला खाले पर्व गुरुवारी. उद्या भजन राहील ना रे. इथं आलो आपण स्पेशल शिवरात्रीसाठी. हां तिकडे पाहू शकता आपल्या मागे जो बॅनर आहे पाऊस आहे का तो तिकडे? शिवरात्रीच्याच आहे. पाऊस आहे हो पाऊस आहे ते. तिकडे पाऊसच राहते. आजीचा व्हिडिओ बनवून ठेवते. घे ते काय बोलत नाही ना. तू अशी बस खालता. हा तर हे आहे आता आपली मम्मी. फोटो निघते का माझ्या चष्मा आजी कॅमेराकडे पाहिल्याबरोबर चष्मा लावला आजीनं. घे शेवई घेतो नवरी. घे चांगलं काढा फोटो. बोला काढला म्हणते फोटो. काढला फोटो. हो काढला फोटो. काढला खेळातली आजीबाई. आजीबाई हे आजीबाई. निवडला दे घे ते येते निवड पाकत ठेवत निवडायचे. ठेवले तुझी. आता करू आता पण इथं उद्याची तयारी. कारण की हे गहू आपल्याला आणायचे आहे निसून. त्याच्यानंतर याचे बनन कणिक. त्याच्यानंतर बनन पोळ्या. हो हो पोळ्या करा घे जा. असं प्रोसेस वाईज जावं लागते आपल्याला शिवरात्रीमध्ये. आता भेटू आपण डायरेक्ट
काही काम करू तेव्हा दाखवतो. आता तर गहू निसण्यामध्ये थोडं व्यस्त आहोत, त्याच्यानंतर पाहू आपण काय आहे. तर गहू साफ होतपर्यंत आपण करू इच्छी रूमची साफसफाई. काही इकडं याच्यावर डस्ट वगैरे आहे, ते ठेवू आपण बाहेर तिकडं, जसं की वाढून ठेवलेलं आहे आपण ना, तसं वाढून ठेवू. तोपर्यंत होते आपण इकडं एवढे करून ठेवलेलं आहे. आता बाकीची आजी करत आहे, तोपर्यंत करू आपण इकडे साफसफाई. साफसफाई झाल्यावर तुम्हाला दाखवतो इकडला व्ह्यू. ओके. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपले कमलाकर मोठे बाबा आणि नानू आप्पाजी आले होते आपले मंडप बांधायसाठी. तर आता इथं उद्याच्या भजनासाठी आपला मंडप तर पूर्ण रेडी झाला आहे. तुम्ही बघू शकता, पूर्ण व्यवस्थित सुंदर असा दिसून राहिला. मैं क्या बताऊं, एक वही कहते हैं ना, भक्ति में शक्ति है। बोलिए देवों के देव महादेव की। मैं चाहूंगी आप लोग जितने भी भक्त बैठे हैं, अगर आप लोगों को झूमने का मन करे, नाचने का मन करे, तो आप लोग बेफिक्र होकर झूमिए, नाचिए, क्योंकि ये अपना ही दरबार। भेटू आता एकदम शिवरात्रीच्या प्रोग्राममध्ये. तोपर्यंत बाय बाय.